आता न्यायालयीन चौकशी समितीच्या या निष्कर्षांवर न्यायालय काय निर्णय देतोय ते पाहणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे वाघांसंदर्भात। मध्य प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रात जास्तीत जास्त वाघ आहेत, मात्र हा लौकिक टिकवायचा असेल तर वाघांना संरक्षण द्यावं लागणार आहे। गंभीर बाब म्हणजे गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झालाय। पण वाघांचे मृत्यू हे अचानक कसे वाढलेत याची अनेक कारणं आहेत। यामधलं सगळ्यात चिंताजनक कारण म्हणजे वाघांची शिकार। शिकाऱ्यांच्या जाळ्यात वाघ का सापडू लागलेत आणि वाघांचे हे मृत्यू थांबणार तरी कसे, पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। राज्यात 19 दिवसांत 8 वाघांचा मृत्यू, ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे। वाघांचा मृत्यूदर कमी झाला म्हणून पाठ थोपवून घेत असतानाच 19 दिवसांत 8 वाघांचा मृत्यू होणं हे लज्जास्पद आहे। यातल्या काही वाघांचा अपघाती मृत्यू झालाय, तर काही वाघांची मात्र शिकार झाल्याचा संशय आहे। 2 जानेवारीला ब्रह्मपुरी वन विभागात सिंदेवाहीमध्ये नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला। 6 जानेवारीला भंडारा जिल्ह्यात तुमसर वन परिक्षेत्रात पाचरामध्ये वाघाचे 3 तुकडे करून फेकण्यात आले। 7 जानेवारीला यवतमाळमध्ये पांढरकवडा वन विभागाअंतर्गत वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला। 8 जानेवारीला नागपूरमध्ये देवलापार वन परिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा मृतदेह सापडला। 9 जानेवारीला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातही बछड्याचा मृतदेह सापडला। 14 जानेवारीला गोंदिया वन परिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळला। 15 जानेवारीला नागपूरमध्ये देवलापार वन परिक्षेत्रात वाघाच्या बछड्याचा, तर 19 जानेवारीला बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला। या वाघांच्या मृत्यू प्रकरणी एकाही वन अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात आलेलं नाही। त्यामुळे वन खातं वाघांच्या संरक्षण संवर्धनाविषयी गंभीर आहे का असा प्रश्न आहे। जसं मानव वन्यजीव संघर्ष वाढेल, लोकांचा वन्यजीवांच्या विरोधामध्ये त्यांचा रोष वाढतो आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रोक्युशन पोचिंग हे प्रमाण वाढू शकते। आणि याचाच गैरफायदा जे आपल्या इथे सुनियोजित पद्धतीने शिकार करणाऱ्या टोळ्या आहेत, हा टोळ्या त्याचा गैरवापर करून या प्राण्यांचा शिकार करतात, मोठ्या प्रमाणात आपल्याला पोचिंग करताना दिसतात। म्हणून प्रोटेक्शन मेजर्सवरती वन विभागाने जोर देणं गरजेचं आहे। MSEDCL सोबत जॉईंट पेट्रोल करून इलेक्ट्रोक्युशन होऊ नये याकरता उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। वाघांचे 3 तुकडे करून जंगलात फेकून दिल्यानंतरही वनाधिकाऱ्यांना माहिती नव्हती। शिकारी वाघाची शिकार करून 12 नख आणि दात काढून नेतात, त्याची कुणकुणही वनाधिकाऱ्यांना लागत नाही। वाघिणीचे बछडे उपासमारीनं मरतात। या सगळ्या घटना म्हणजे आपण वाघांबद्दल किती उदासीन आहोत त्याची उदाहरणं आहेत। 19 दिवसांत 8 वाघांचा मृत्यू झाला, त्यापैकी 2 घटना या शिकारीच्या आहेत। वाघांची शिकार बहेलिया टोळ्या करत असतील तर संपूर्ण राज्यासाठी ती धोक्याची घंटा आहे। बावरिया आणि बहेलिया हे जुने पारंपरिक शिकारी आहेत। स्थानिकांकडून माहिती घेऊन हे वाघांची शिकार करतात आणि त्यासाठी स्टीलचे सापळे लावतात। मानवी जबड्याच्या आकाराचे सापळे वाघांच्या शिकारीसाठी वापरले जातात। या सापळ्यात सापडलेला वाघ जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते। चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जंगलाबाहेरच्या गावात या बहेलिया शिकाऱ्यांचा मुक्काम असतो। 2013 ते 2016 या काळात बहेलिया शिकाऱ्यांनी मध्य प्रदेशात वाघांची शिकार केली होती। या टोळीचा पर्दाफाश होण्याआधी मेळघाट ताडोबामधल्या अनेक वाघांची शिकार झाली होती। पर्यटन हा याच्यावर भर न देता सध्या तरी माझ्या मते प्रोटेक्शन हा अटमोस्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी एक असा वन विभागासाठी हे ध्येय असलं पाहिजे। आणि तरच आपण मागच्या वर्षी जसा वाघांचा मृत्यू हा निम्म्यावरती आणून ठेवला होता, तसाच या वर्षी देखील आता यापुढे अजून वाघांचे मृत्यू होऊ नये याकरता तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे। वाघांचे मृत्यू का होतात याची अनेक कारणं आहेत। यातलं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे वाघ आणि मानवाचा संघर्ष। वाघ मानवी वस्तीजवळ आले की स्थानिक वाघाला ठार मारतात। वाघानं जवळ येऊ नये म्हणून शेताच्या कुंपणाला विद्युत प्रवाह जोडला जातो, त्याचा शॉक लागून वाघांचा मृत्यू होतो। वाघ जंगलाबाहेर पडू नयेत यासाठी वाघांचं खाद्य असलेले तृणभक्षी प्राणी जंगलात वाढवायला हवेत। वाघांची शिकार थांबवायची असेल तर वन विभागामधलं मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे। गेल्या 12 वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 355 वाघांचा मृत्यू झाला, तर महाराष्ट्रात 261 वाघांचा मृत्यू झालाय। भारतात सध्या 3,500च्या आसपास वाघ आहेत। ही संख्या वाढवायची असेल आणि आहेत त्या वाघांसारखं उमदं जनावर जगवायचं असेल तर वाघ माणूस संघर्ष थांबवणं आणि वन विभागाचं मनोबल वाढवून योग्य व्यवस्थापन प्राधान्यानं करायला हवं।
संजय तिवारी, NDTV मराठी, मुंबई.